उन्हाची काहिली वाढलेली आहे. पाण्याची मागणी देखील वाढली आहे. मात्र जर आपण पाहिलं तर शहराच्या हाकेवर असलेल्या या पाड्यांमध्ये आणि मीरा भाईंदर शहरामध्ये गेले 4 दिवस नव्हे तर जवळपास डिसेंबर नंतर म्हणजे 6 महिन्यापासून पाणी नाही आणि या सगळ्या पाणी समस्येला ही लोक कशी मात करतात हे आपण त्यांच्याकडूनच ऐकूयात. सर, काय सांगाल, कशा पद्धतीने पाण्याची अवस्था आहे मीरा भाईंदर शहर? मीरा भाईंदरमध्ये गेले अनेक वर्षापासून पाण्याची समस्या आहे. मीरा भाईंदर महानगरपालिका असेल किंवा जनप्रतिनिधी असतील हे धूळफेक करत आहेत नागरिकांच्या. तुम्ही त्याचं कारण असं आहे की स्टॅम्प आणि MIDC यांच्याकडनं पाणी मीरा भाईंदरला जे पुरवलं जातं त्या ठिकाणी अडथळे फार मोठ्या प्रमाणात आहे. त्या ठिकाणी कामं चालू आहेत. आता या वर्षी पाणी येणार, यावर्षी असे अनेक आश्वासन देऊन जनप्रतिनिधी झालेत आणि अधिकारी पण. आमच्या कुठल्या तरी पक्षाने आंदोलन घेतलं की त्यावर स्टॅम्पची आणि MIDCची मिटिंग लावायची, नगरपालिकेची मिटिंग लावायची, त्याच्यामध्ये थातूर मातूर उत्तर द्यायची आणि दिशाभूल करायची. अनेक वर्षापासून चालू आहे. तुम्ही बघत असाल हा मीरा भाईंदरला लगत हा हे जे पाडा आहे आदिवासी पाडा असो या नागरिकांचा त्या मीरा भाईंदर त्या शहराचा विषय असो, या ठिकाणी पाण्याची अतिशय वाईट परिस्थिती आहे. दिवसांदिवस आहे ना म्हणजे वाईट परिस्थिती होत चालली. एका बाजूने मोठे मोठे लोक आश्वासन देतात, नगर सेवक असतील, आमदार खासदार आश्वासन देतात, पण कुठलीही पूर्तता या ठिकाणी केलेली नसल्यामुळे नागरिक त्रस्त आहे. तुम्ही आता या ठिकाणी आहेत बघा, आम्ही आमच्या या पाड्याच्या जे नागरिक आहेत, अनेक आमदार खासदारांकडे चक्रा मारून थकले. शेवटी महाराष्ट्र निर्माण सेनेकडे आल्यानंतर आम्ही बघा तुमच्या समोर ही टाकी आहे, ही टाकी आम्ही दिलेली आहे. आता ही जबाबदारी कुणाची? नगरपालिकेची आहे, तर आम्ही पुरवलेली आहे. म्हणजे आमच्यासारखं एक सामान्य पक्ष करू शकतो, तर हे लोक काय करू शकणार? हा मोठा प्रश्नचिन्ह हा नागरिकांवर. तर मला वाटतं आदिवासी पाडे असतील, शहराचा विषय हा फार गंभीर पाण्याच्या बाबतीत होत चाललाय. मला वाटतं याच्या जातीने लक्ष अधिकाऱ्यांनी दिलं पाहिजे. आता प्रशासक आहे, आता कुठला नगरसेवक यांच्यावर अंकुश ठेवणारा नाहीये, तर प्रशासनाने याच्यावर लक्ष द्यावं आणि आयुक्तांकडे आम्ही मागणी करतो की लवकर पाण्यासारखा विषय, बाकीचे अनेक विषय आहेत पण पाण्यासारखा विषय गंभीर असल्यामुळे नागरिक त्रस्त आहे, याच्यावर लक्ष घालावं ही आमची प्रामाणिक इच्छा आहे. ताई, काय सांगाल, किती दिवस महापालिकेत जाऊन चक्रा मारलेले आहेत? आम्ही माळ्या दोन तिथे आता पैसे पण भरलेत, सगळे पोच बी चाललेले आहे, पण अजून आम्हाला काय पाईप आज देतो उद्या देतो असंच चाललंय. आणि सकाळी 9:30ला येतं आणि 11 पाणी जाते. पहिला येईल, आधी खदूल येईल आणि भरायला पियाला कुठे मिळतंय तर नाही तर पाणीच नाही भेटत. जर पाणी नसेल तर तुम्हाला कुठे जावं लागतं ताई पाणी आणायला? तिथं जाता गावात कुठं गेला तर कोण देणार आहे पाणी? जर आता गाजूपर्यंत आता गावात तुम्ही खेडे गावाला पाईप लाईन दिले ना, आमच्या का तुम्ही लाईन नाही दिली खेडे गावाला? आम्ही तर मुंबईमध्ये आहो ना, मग आम्हाला का पाईप लाईन नाही देत तुम्ही? डोंगराला पाणी चढते, मग इथे पाणी का नाही? बायकांचे एकामेकाचे केस धरून मारतात, झगड्या होतात, किती रोज बघायचं. एवढंच आम्हाला पाणी आहे. संडास, बाथरूम, हागायला, मुतायला, आंघोळीला सगळं तेच पाणी आहे, दुसरं पाणीच नाही आहे. आणि जर कधी 8-8 दिवसाचे कपडे जमा करतो आणि तिकडे जंगलात जातो, नदी आहे तिकडे पण माकडं बिकडं पाठी लागतात, माहितीये. जायचं दादांकडे येते मी. दादा, काय सांगाल पाण्यासंदर्भात? पाण्यासंदर्भात असा विषय आहे की इथे आमदार खासदार आणि नगरसेवक फक्त इलेक्शनच्या वेळेला येतात आणि आश्वासनं मोठी मोठी देतात. हे दरवर्षी झालेलं आहे आणि दर 5 वर्षांनी इथे लोक येतात. आणि 2019ला निवडणुका झालेल्या आहेत नगरसेवक महानगरपालिकेचे 2017ला. त्याच्यानंतर त्यांना अजूनमध्ये इथे कोणी आलेलं नाही. मग हे जे इकडचे स्थानिक आहेत, आम्ही जेव्हा या पाड्यांवरती हे करतो, व्हिजिट करतो एका महाराष्ट्र निर्माण सेना पक्षातर्फे, की बाबा तुमचे प्रॉब्लेम काय, तर त्यांचा मूळ प्रश्न पाण्याचा. तुम्ही बघू शकता की तो बावडी एकदम खाली गेलेली आहे, हे तो काय हे आहे ते खाली गेलेले, बोर खाली. त्याच्यानंतर इथं पाण्याच्या टाक्या नव्हत्या. मग आम्ही विचारतो तुम्ही पाणी येतं कसं, तर ते काय सांगतात की 8-15 दिवसाला एक पाण्याचा टँकर येतो मीराबांधर महानगरपालिकेतर्फे आणि मग हे लोक ड्रमने त्या टँकरतून डायरेक्ट ड्रममध्ये पाणी घेतात. यांनी आम्हाला सांगितलं, हे केली होती, विनंती केली होती आमच्याकडे की आम्हाला ना पाण्याच्या टाक्या उपलब्ध करून द्या. आमचे जे शहर अध्यक्ष संदीप राणे साहेब आहेत, यांनी यांच्या स्वखर्चातून इथे पाण्याच्या टाक्या उपलब्ध करून दिल्या, जेणेकरून जेव्हा तो टँकर येईल त्या टँकरचं पाणी त्या टाकीमध्ये जाईल आणि हे लोक आपल्या पद्धतीने पाण्याचं हे भरतील. असंही म्हटलं जात आहे की सध्या टँकरची देखील उपलब्धता नाहीये. नेमकं काय प्रकरण आहे? टँकरची सुद्धा उपलब्ध ही गोष्ट एकदम खरी आहे, कारण मीराबांधर महानगरपालिकेची जी संख्या आहे ना, ही दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. अनधिकृत झोपड्या आहेत, त्याच्यामुळे दिवसेंदिवस संख्या वाढत चाललेली आहे. त्याच्यामुळे टँकर कमी आणि लोकसंख्या जास्ती. त्याच्यामुळे टँकर आणि जे टँकर आहेत ते त्यांचे जे नगरसेवक असतील किंवा आमदार ह्यांचे जे वोटर आहेत त्याच ठिकाणी जास्ती येतात. या ठिकाणी काय ह्यांना कोण विचारत नाही, यांच्या इथे कोणी येत नाही, त्याच्यामुळे इथे टँकरचा विषयच येत नाही. मग आम्ही जबरदस्ती आता हे तुम्हाला सांगू शकतात की 8 दिवसाला जेव्हा हे आम्हाला फोन करतात की आज आमच्याकडे पाणी संपलं, आम्हाला टँकर पाठवा, तेव्हा आम्ही आमचे जे शहराध्यक्ष संदीप राणे साहेब यांना सांगतो, तेव्हा ते महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना सांगतात आणि मग यांना टँकर येतो. आज सकाळी जेव्हा यांचा आम्हाला फोन आला होता की आमच्याकडे टँकर नाहीये, गेले 5-6 दिवस आमच्याकडे टँकर आलेला नाहीये आणि आमच्याकडे आता घरात एक तुमचं पाणी सुद्धा नाहीये, तेव्हा आमचे संदीप राणे साहेबांनी मीराबांधर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना फोन केला आणि तेव्हा त्यांनी सांगितलं की आम्ही संध्याकाळी 4 वाजता टँकर पाठवतो. म्हणजे ही परिस्थिती आहे. जेव्हा मनसेचे पदाधिकारी वरती फोन करतील अधिकाऱ्यांना तेव्हा टँकर पाठवणार, तोपर्यंत इथे माणसं मेली काय आणि जगली काय याचा यांना काही फरक पडत नाही.
ताई आज टँकर आलेला आहे का? नाही आलेला. 8 दिवस झालं टँकर आलेलं नाही. ते पण या भाऊ पाठवतात ते टँकर येते. आम्हाला नगरपालिकेचा टँकर येत नाही पाणी. 8 दिवस टँकर आलेला नाहीये तर तुम्ही पाण्याचं काय नेमकं कसं नियोजन लावलंय? आता जे नळाचं येते ते थोडं थोडं त्यांनीच भरतो आणि तेच अंघोळीला, बाथरूमला, कपडे धुवायला तोच पाणी आम्हाला. नळाचं पाणी नेमकं कुठून येतं? काजूपारे इथून येते हे बघा चेन्या नगरपालिका म्हणजे नगरपालिकेकडनं थोडं थोडं पाणी येतंय. 2 तास येते, 2-2.5 तास पाणी सोडते. 40 घरं हा. आता यो गाव किती मोठा आहे 40 बघा, घरं पाणी एवढं आहे. हा मग ते पाणी पुरते का? आता 9:30 पाणी येईल. किती लोकसंख्या आहे गावात? आहे ना किती घरं ते 40 घर आहेत. 40 घर आहेत. 200-250 लोकसंख्या आहे आणि ह्यांच्याकडे जवळपास 8 दिवस पाणी जे महापालिकेकडनं पाणी येतंय ते अत्यंत थोड्या प्रमाणात पाणी येतंय त्यामुळे घरांना पुरेल इतकं पाणी देखील नाहीये. पाण्यासाठी कर वाढवलाय असं कळलं, नेमकं काय केलं? हो, तुम्हाला ते सांगतो की म्हणजे मीरा भाईंदर महानगरपालिका एका बाजूने पाण्याची टंचाई आहे आणि दुसऱ्या बाजूने कर वाढवत आहेत. म्हणजे हे म्हणजे काय समीकरण काय कळलेलंच नाहीये. तर मला आयुक्तांना आम्ही तेच मागणी करतोय की एका बाजूने पाण्याची कमतरता आहे आणि दुसऱ्या बाजूने पाण्याचा कर वाढवत आहे. ह्याचं कारण काय? आणि तुम्ही जसं यांनी सचिन सांगितलं की या ठिकाणी जे नगरसेवक असतील, जे प्रतिनिधी असतील, त्यांच्या विभागाला बरोबर पाणी येतं. पण आज जे ज्यांना खरोखर गरज आहे तिथे पाणी मिळत नाही. तर मला वाटतं हा करचा पण हा बोजा जो नागरिकांवर टाकलाय हा पण कुठे कमी करावा. आणि जेणेकरून पाणी एकदा सुरळीत झाल्यानंतर तुम्ही काहीतरी करायचा काहीतरी निर्णय चांगला घ्या का आम्हाला काय प्रॉब्लेम नाही. पण ज्या ठिकाणी टंचाई आहे त्या ठिकाणी कशी फार मोठ्या प्रमाणामध्ये अडचण आहे तर तिथे कधी तुम्ही मीरा भाईंदर महानगरपालिकेचे आयुक्त लक्ष घालतील ही अपेक्षा आहे. आम्ही लवकर त्याच्या पत्रव्यवहार करतोय आणि जर झालंच तर मी आंदोलन पण छेडू. हे पण तुमच्या माध्यमातून आम्ही सांगू इच्छितो. ताई जे कपडे धुवायला तुम्ही जाता ते इथून किती लांब आहे? इथून 2 किलोमीटर आहे. तिथे जंगलात जातो. तिथे पण माकडं आहेत आणि ते आणि आता साप बीप असतात. वाघाची भीती. मग काय करणार, जातो आम्ही त्या साईडला धुवायला. किती दिवसापासून चाललंय हे सगळं? आता काय आता तिथे चाललाय आता आपल्या हाय तेच 12 महिने चाललाय. आता काय पावसाळ्याच्या आम्हाला पाणी नाला आहे. त्या नाला पण इथं होती बाव, तिथं ती भरणी केली, ती बाव पण बुजून टाकली. त्याला पण पाणी नाही आम्हाला. आम्हाला आता ते भैया लोक सगळे घाण केले नाल्याला, संडास बिंडास करतात. मग तो पाणी कुठं, आता आम्हाला पाणी यायच नाही राहिलाय. सगळी घाण केलंय त्या साईडला. आम्ही पाण्या पावसाचे कपडे पण नाही धुवत. कपडे पिडे धुवत होतो. आता ते नाल्याला सगळी घाण केली लोकांनी, गटारीचं संडासचं पाणी सगळं सोडलं. कुठे कपडे धुणार? एवढंच की पत्राला ड्रम बिरम लावले, ते भरला पाऊस आला तरच, नाही तर हे एवढंच पाणी, मग दुसरं पाणी नाही. एक ड्रम भरायला किती वेळ लागतो? तरी डोक्यावर घेऊन आम्ही इथून सकाळी बघायचं नुसतं अख्खा मैदान भरलेलं असतं बायकांनी, किती भांडण किती काय जवळ मध्ये मध्ये असं नेऊन भर. तर आपण बघितलं तर शहरातच नव्हे आजूबाजूच्या पाड्यांना देखील गेले अनेक दिवस इथे पाणी नाहीये. अनेक वेळेला महापालिकेकडून तक्रारी करून झालेल्या आहेत. महापालिकेच्या चपला या लोकांनी झिजवलेल्या आहेत. मात्र अजूनही अद्यापही येथे पाणी नाहीये आणि ही जी समस्या आहे ही कधी सुटणार आहे असा प्रश्न या महिला इथे विचारताना दिसत आहेत. भाग्यश्री प्रधान आचार्य, NDTV मराठी, मीरा भाईंदर.